प्रेक्षक मंडळी हो, आपण आज जाणून घेणार आहोत यम कावळा आणि पिंड पक्ष्याचा काय संबंध. तर याबद्दल आपण जाणून घेऊया रंजक गोष्टी काय आहे संबंध. तुम्ही पाहिलं असेल की कावळ्याने पिंडाला किंवा अन्नाला स्पर्श केला म्हणजे मृत व्यक्तीची इच्छा पूर्ण झाले असं समजलं जातं. असेही म्हणतात की मृत व्यक्तीचा आत्मा जेव्हा मोक्षप्राप्तीसाठी तळमळतो त्यावेळी कावळा त्याला स्वर्गाचे दार उघडून देतो. तर असं हा कावळा पितृपक्षात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि मुख्यत्वे इच्छा पूर्ण झाली तरच कावळा पिंडाला स्पर्श करतो. आता तुम्ही विचार करत असाल तर चला आपण याबद्दल सविस्तर काय आहे ते जाणून घेऊया. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओला बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. यमाने धारण केले होते कावळ्याचे रूप. हिंदू धर्मात 3 दंडनायक आहेत, यमराज, शनिदेव आणि भैरव. यमराजाला मकरतंड पुराण नुसार दक्षिण दिशेचे द्विकल्प आणि मृत्यूची देवता मानतात. पुराणानुसार यमराजाचा रंग हा हिरवा आहे आणि त्यांनी लाल रंगाचे वस्त्र धारण केले आहे. स्कृद्ध पुराण कार्तिक कृष्ण त्रयोदशीला दिवे लावून यमाला प्रसन्न केलं जातं. दक्षिण ही यमाची दिशा आहे. अशा शक्तिशाली यमाने एकदा घाबरून कावळ्याचं रूप धारण केलं होतं. तर रामायणातील उत्तरखंडात ही गोष्ट सांगितलेली आहे की राजा मुरत महाप्रतापी, पराक्रमी आणि कीर्तिवान राजा होता. एकदा मुरत राजाने यज्ञांची आयोजन केले. शुभ महादेवाला उद्देशून हा यज्ञ आयोजित केला होता. तर या यज्ञासाठी ऋषीमुनी तसेच देवदेवता उपस्थित होत्या. या यज्ञासाठी इंद्र, वरुण आणि यम हे देवही उपस्थित होते. महेश्वरासाठी असलेल्या या यज्ञात अचानक रावण त्याच्या सेनेसह आला. रावणाची दृष्टी आपल्यावर पडू नये म्हणून इंद्र, वरुण आणि यम यांनी तात्काळ वेगवेगळ्या पक्षाचे रूप धारण केले. त्याचे वर्णन करताना रामायण उत्तरकांडेत म्हटले आहे. तर त्याचबरोबर इंद्र, मयूर, वरण, हंस, तर यमराजांनी घेतले कावळ्याचे रूप. त्याचबरोबर इंद्र, मयूर, वरण, हंस, तर यमराजांनी कावळ्याचे रूप धारण केले होते. तर जेव्हा रावण दृष्टीआड झाला त्यावेळी इंद्र, वरुण आणि यम यांच्यामुळे रूपात आले. दरम्यान राजा मृताने रावणाविरुद्ध लढण्यासाठी तलवार मेणातून बाहेर काढली आणि ऋषीमुनी म्हणाले, राजन, तुम्ही यमाला सुरुवात केली आहे तर यज्ञाची वेळी तुमच्या हातून पाप घडेल. जर तुमच्या वंशाचा वाढ वाढवायची असेल तर शंभू महादेवाचा कोप तुम्हाला सहन करावा लागेल. तर त्या ठिकाणी हे ऐकून राजा मुरण काहीच करू शकले नाहीत. रावण यावरून खुश झाला आणि शुक्राचार्यांनी त्याला विजयी घोषित केलं, अशी ही कथा सांगितली जाते. तर यामुळेच रावणाने म्हणजेच कावळा हा यमाचा द्वारपाल आहे असं बोललं जातं. तर प्रेक्षक मित्र हो, व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर हे आहे की मृत झाल्यानंतर कावळा का पिंडाला शिवला पाहिजे याचं कारण आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर स्वामी सांगता चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या.